प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। ताभ्यो गाम आनेत तः अब्रुवन् न वै नो अयम् अलमिति ताभ्यो अश्वम् आनेत तः अब्रुवन् न वै नोऽयम् अलमिति ताभ्यः पुरुषम् आनेत तः अब्रुवन् सुकृतं बतेति पुरुषो वाव सुकृतं ता अब्रवीत् यथायतनं प्रविशतीति। इथपर्यंत आपण आलेलं आठवते, ठीक आहे. तर त्या पाण्यापासून म्हणजे पंचमहाभूताच्या युक्त होऊन हिरण्यगर्भ पुरुष असा प्रकट झाल्यानंतर प्रथम ब्रह्मांड रूपांतू झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्या शक्ती निर्णय इंद्रियाच्या त्याच्या देवता त्या इंद्रियाच्या शक्तीना चालक अशा देवता अशा त्या शरीरामध्ये आपले शरीर निर्माण केल्या पुढे युक्त करण्याच्या दृष्टीने. पण सुरुवातीला त्या हॅपॅझर्ड पद्धतीने त्या महार्णवात पडलेल्या होत्या. जो अविद्याग्रस्त हा महार्णव आता त्या देवतांना प्रवेश करण्यासाठी सांगितलं. तुम्हाला कुठे योग्य असेल ज्या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक विषयाचा भोग घेता येईल तिथे तुम्ही प्रवेश करा. आणि ते करण्यासाठी काहीतरी शरीराची आवश्यकता आहे. तर सुरुवातीला त्यांनी गाईचं शरीर आणलं. त्याच्यावर त्यांनी नाकारलं की हे काय आम्हाला पुरेसं होत नाही सगळ्या वासना किंवा सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. नंतर घोड्याचं रूप त्या ठिकाणी उभं केलं. तिथे काही गायीपेक्षा जरा विचारशक्ती जास्त आहे, तरतीर्थ जास्त आहे वगैरे सगळं आहे, 2 पंक्ती आहेत वगैरे. तरी पण तेही आपले योजनाबद्ध जीवन जगण्याच्या दृष्टीने भावना प्रकट करण्याच्या दृष्टीने काही पुरेसं नाही. म्हणून त्यालाही त्यातही त्यांनी प्रवेश करायला नाकारलं. आपण एक कुठे बदली करायची असेल तुम्हाला कुठेही जागा पाहिजे का सांगा. मात्र शेवट मनुष्याचं शरीर समोर उभं केलं आपल्या त्याला संपूर्ण वय डोक्यापासून तर पायापर्यंत. शिवाय त्याला भूतकाळात काय भविष्यकाळात काय करायचं आपलं लाईफस्टाईल कशी बदलवायची हे त्याच्याबरोबर आहे. हे सगळं बघून त्याच्याकडे त्यांनी आपला हर्ष व्यक्त केला की हे ठीक आहे आम्हाला. बस आपल्या बऱ्याच गोष्टी दाखवल्यानंतर मग आपण काहीतरी पसंती करतो. आता आजकाल मुलांना मुली देखील हां हे ठीक आहे बस. तर त्यात उद्गार काढले की हे पुरुषाचं शरीर ही केवळ उत्कृष्ट अशी कामगिरी आहे, सुकृतातून निष्पन्न झाले आहे. आणि म्हणून तो परमात्मा त्या देवतांना म्हणाला आता तुम्ही यात प्रवेश करा. यथा आयतनम प्रविशत इति की तुम्ही आपापल्या आयतन म्हणजे आपल्या आपल्या स्थानामध्ये प्रवेश ठेवा की जेथून तुम्हाला पाहण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. मग ते डोळ्यात व्हा, कान ऐकण्याची असं त्यानं सांगितलं. तर त्यानुसार आता त्यांनी प्रवेश कसा केला हे आपण आता पुढच्या ह्याच्यात बघणार आहोत. देवतांचे त्यांच्या स्थानी प्रवेशन हा पुढचा टॉपिक आहे. टॉपिकप्रमाणे घेऊन आणि आता त्याला आपण विराम देणार. पुढे आता चौथा मंत्र काढा तुमच्या आता. अग्निर्वाग भूत्वा मुखं प्राविशत वायुप्राणो भूत्वा नासिके प्राविशत आदित्यचक्षुर्भूत्वा अक्षिणे प्राविशत
दिशश्रोत्रं भूत्वा कर्णो प्राविशन् औषधि वनस्पतयो लोमानि भूत्वा त्वचं प्राविशन् चंद्रमा मनो भूत्वा हृदयं प्राविशत् मृत्युरपानो भूत्वा नाभिं प्राविशत् आपो रेतो भूत्वा शिष्णं प्राविशन् आता सरळ भाषांतर आहे समजण्यासारखं की संपूर्ण ढाच्यामध्ये शरीर उभं झालं, प्रत्येकाचे इंद्रियाचे गोलय तयार केले. आता कुठे कुठे तुम्हाला प्रवेश करायचा आहे, ज्या ठिकाणी तुमच्या वासना तुमच्या इच्छा पूर्ण होईल ते तुम्ही प्रवेश करा, त्यानं चॉईस दिला. त्या देवतांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी प्रविष्ट होत असताना अग्नीने प्रथम वाचेचं रूप घेतलं आणि वाचेचं रूप घेऊन मुखामध्ये त्यांनी प्रवेश केला. म्हणून आपल्या वाचेची अधिष्ठाती देवता अग्नी म्हटल्या, म्हणजे किती लॉजिकल आहे. वायू प्राणा भूत्वा नासिके प्रवेश, वायुदेवता प्राण म्हणून नाकपुड्यातून प्रवेश केला त्याने. आता या ठिकाणी वेगळं त्या पृथ्वीचे जे अश्विनी कुमार आहे ते दिलेलं नाही, पण ते त्यात अध्यारूत आहे. नाकामध्ये अशा श्वासोश्वास रूपाने त्याने प्रवेश केला. आदित्य चक्षुः भूत्वा अक्षिणी प्राविशत, आदित्य म्हणजे सूर्य देवतेने नेत्रेंद्रिया मध्ये राहून डोळ्यामध्ये प्रवेश केला. म्हणजे ब्रह्मांडात जे सूर्य देवता आहे त्याचं प्रतीक आपल्या नेत्रामध्ये. दिशा श्रोत्रम भूत्वा कर्णो प्राविशत, दिशाभिमानी देवता ज्याच्यावर आपल्याला शब्द ऐकायला येतात ती देवता. देवता म्हणजे तिथे शक्ती. हे पूर्वी जे गोले होते हे बाहेर त्याच्यात त्यांनी आपल्या पॉवर ऑफ ऑडिशन म्हणजे ऐकण्याची शक्ती म्हणून प्रवेश केला. औषधी वनस्पतया, औषधी आणि वनस्पती बाहेर जे दिसतात ते ब्रह्मांडात ते त्याच्यातल्या असलेल्या आत्मशक्ती. लोमानी भूत्वा त्वचे प्राविशन, ते केस आणि त्याच्या आतले खुरटे असून त्याच्यासहित त्यांनी प्रवेश केला. चंद्रमहा मनहा भूत्वा हृदयं प्राविशत, चंद्रदेवता मनरूपी होऊन अंतःकरणात प्रवेश करती झाली. म्हणजे आपल्या हृदयात म्हणजे अंतःकरणात विचारशक्तीच्या रूपाने. म्हणून मनाची अधिष्ठाती देवता चंद्रमा म्हटलाय. चंद्रमा मनसो जातः चक्षु सूर्य जयत. दुसऱ्या ठिकाणी आपल्याला चंद्र मिळतो पुरुष सुटतात. मृत्यू अपान भूत्वा नाभिं प्राविशत, मृत्यूदेवतेने अपान वायू होऊन बेंबीमध्ये प्रवेश केला. कारण बेंबीपासून आणि गुदापर्यंत ते पचन झाल्यानंतर उत्सर्जन करण्याचं काम होत असतं, मलोत्सर्जन करण्याचं. आणि मग तेवढ्या भागात ह्या अपान वायूचं आधिपत्य असतं, अपान रूपाने झालं. आपहा रेता भूत्वा, पाणी वीर्यरूपाने होऊन वीर्यरूप होऊन शिष्णं प्राविष्ट, आणि मग त्यातच असं तयार झालेलं रूप म्हणजे आपल्या जलापैकी त्या जनेंद्रियात त्यांनी प्रवेश केला. अशा तऱ्हेने त्या ब्रह्मांडात ज्या देवतारूपी शक्ती होत्या त्या पिंडामध्ये प्रवेशित झाल्या. म्हणजे पिंडामध्ये असलेली शक्ती ब्रह्मांडाच्या शक्तीचा एक मिनिएचर म्हणजे छोटा पार्ट आहे असं म्हणाल का. आणि म्हणून आपण म्हणतो की यथा पिंडे तथा ब्रह्मांडे, यथा ब्रह्मांडे तथा पिंडे. आता याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल शंकराचार्यासारख्यानी ते तत्वबोध नावाचं एक प्रकरण ग्रंथ लिहिलं, त्यात प्रत्येकाच्या अधिष्ठाती देवता दिल्या. गेलं जमलं तर तुम्हाला वाचा त्याच्यावर, म्हणजे तुम्हाला पटेल की उपनिषदेच्या अनुसार आचार्यांनी आपलं तत्वज्ञान सांगितलं. आता हे सगळं झालं, पण अजून क्षुधा आणि तृषा म्हणजे भूक आणि तहान याने कशी जागा दिली नाही. जसं आपण याची जागा बघू शकतो कानाची, पण आपल्याला भूक लागते, तहान लागते, त्याची काही जागा अजून मुकर्रर म्हणजे नियुक्त केलेली नाही. तर आता त्यानं कुठे, तर त्यानं मग सगळ्याच ठिकाणी सांगणार आहे सगळ्या. कारण आणि मग भूक याने तहान याचा अर्थ आपण नाही की पाहासाठी तहानलेलं असतो, भुकेलेलं असतो अशा अर्थाने जरा आतला अर्थ घ्यायचा. तर आता त्याच्याबरोबर त्यांना ही क्षुधा आणि तृष्णा पिपासा ह्याला लागून ह्याची शक्ती त्याने प्रदान करून की त्याच्याच पासून आली ईश्वरापासून.
आता मग त्यांची योजना कशी केली, मग ते म्हणणार की आम्हाला आता आमच्यासाठी जागा सांगा. तर मग त्याला म्हणणार कुठे तुम्ही जा आणि सगळ्या शरीरामध्ये जितक्या काही इंद्रिय आहे त्याला जर तुम्हाला तृप्ती मिळाली तर आपली जशी भूक लागल्यानंतर तृप्ती होते, तर डोळ्याची भूक आपल्याला पाहून तृप्ती होते, कानाची, असं अशा पुढे सांगितलं. असं आपले जसं एका त्या भजनामध्ये ऐकलं, पाणी पिकर प्यास बुजावं. आपले पाणी पिऊन आपण तहान आपण भागवू शकतो, पण नयन नको कैसे समजा, मग डोळ्याला काहीतरी रूप पाहिलं पाहिजे. आता कानाने आपण तहान लागले तर पाणी पिऊन आपण भागवू शकतो, पण ही कानाची तहान कशी भागवणार. म्हणजे या अर्थाने सांगून त्यानं स्वतंत्रता दिली तर देवाने की तुम्ही सगळ्यामध्ये प्रवेश करा, सगळ्या इंद्रियामध्ये. असा आता हा आशयाचा भाग पुढे आलेला आहे दिलेला. आता तो वाचून आपण पुढे जाऊया. तम अशनाया पिपासे अब्रूताम आवाभ्याम अभिप्रजानिहिति ते अब्रवीत इतास्वेवाम देवता स्वाभजामि एतासु भागिन्यो करोमीति तस्मात् यस्यैकस्य च देवताये हविर्गृह्यते भागिन्यावेवास्य अशनाया पिपासे भवतः भागिन्यावेवास्य अशनाया पिपासे भवतः. याचा अर्थ बघून नंतर पाहू काय. तर म्हणजे त्या परमेश्वराला आता प्रत्येक इंद्रियामध्ये आता त्याची क्षुधा आणि तृषा ती झाल्यानंतर त्या परमात्म्याला अशनाया पिपासे, क्षुधा आणि तृष्णा म्हणजे आपली तहान, आवाभ्याम अभिप्राजन्यता म्हणाले की आमची व्यवस्था करा आता तुम्ही. म्हणजे बाकीच्या सगळ्याची व्यवस्था केली, प्रत्येक इंद्रियांना त्यांची जागा मिळाली. आता आम्ही या शरीरामध्ये दोन महत्त्वाचे घटक आहोत, एक भूक आणि तहान. तर आवाभ्याम अभिप्रजानिही, आमच्यासाठी देखील आपण हे परमेश्वरा व्यवस्था करायची, कुठे राहू आम्ही, आमचं स्थान, आमचं आयतन कोणतं. वाम म्हणजे तुम्हा दोघींना, त्याच्यावर उत्तर दिलं परमात्म्याने. तुम्हा दोघींना म्हणजे भूक आणि तहान हे दोन्ही स्त्रीलिंग आहे. एतासु एव देवतासु, त्याच देवतामध्ये आ भजामी, तुम्हाला त्याचा भाग देतो, त्याचा शेअर करा तुम्ही. थोडक्यात सांगायचं, डोळ्यांनी जर पाहण्याचा तुम्हाला आनंद मिळाला तर अन्न खाल्ल्यात जसं तुम्हाला तृप्ती मिळते तसं तुम्हाला ते खाणं समजायचं. म्हणून याला आहार म्हटलं आहे. आहारी येते. जितकं काही बाहेरचा आप घेतो ते सगळे आहार आहे. आपण नेहमी जेवणाच्या बाबतीत तेवढंच म्हणतो, पण आतला अर्थ त्याचा असं झाला की जे काही आपण ग्रहण करत असतो 5 इंद्रियाच्या द्वारा, तो एक प्रकारचा आज आपण घेत असेल तो आहारच आहे. तर असं समजून तुम्ही त्याची तृप्ती झाली तर तुम्हाला तृप्ती होणार, असं समजून तुम्ही त्यात सहभागी व्हा. वाम तुम्हा दोघी जणांना एतासु एव देवतासु, त्या देवतामध्ये आभजामी, मी तुम्हाला भाग म्हणजे जागा देतो. एतासु देवतासु असं परमेश्वर म्हणाल त्याला, म्हणजे त्यांनी योजना केली. एतासु देवतासु एव, या देवतामध्ये भागिन्यो करोमी ती, मी तुम्हाला सहभागी करतो. म्हणजे तुम्ही त्यात तुमचं आपलं समाधान माना, आपली भूक आणि तहान होईल. त्याच्यासाठी वेगळी काही जागा दिली नाही का अमक्याच ठिकाणी राहा, कारण सगळ्या इंद्रियांना भूक तहान लागली असते, पाहण्याची, ऐकण्याची, वाद घेण्याची, चव घेण्याची. बस तस्मात, आणि म्हणून यस्ये कस्येची देवता आहे, ज्या ज्या कोणत्या देवतेकडून हवी हे गृह्यते. हवी म्हणजे नुसती आहुती नव्हे, पण जे काही बाहेरनं आत असतं हा एक प्रकारचा यज्ञच आहे. म्हणून आपल्या त्या 12 यज्ञामध्ये इंद्रियाचं परसेप्शन त्याला यज्ञ म्हटलं आहे, आपण त्याला रिस्पॉन्सिबिलिटी त्यालाही म्हटलं आहे.
तर जे काही आहुती तुम्हाला म्हणजे शब्द स्पर्श ज्ञान रूपाने तुमच्यामध्ये येईल, तो जसं यज्ञामध्ये टाकल्यानंतर आहुती दिल्यानंतर एक प्रकारचं एक समाधान होतं. तर हवी हे गृह्यते, आहुती ग्रहण केली जाते. अस्याम अशना या पिपासे एव भाग्यो भवता. आणि हे आहुती ग्रहण केली जाते त्यामध्ये, त्या 2 आहुतीमध्ये अशना या पिपासे म्हणजे क्षुधा म्हणजे भूक आणि पिपासा म्हणजे तहान सुद्धा भाग्यो भवता. थोडक्यात सांगायचं म्हणजे हे तुम्हाला सगळं झालं की तुम्हाला वेगळा आश्रय घ्यायची आवश्यकता नाही. या सगळ्यामध्ये तुम्हाला जर हे एकाच एक यज्ञकर्मच समजून आपण जर हे घेतलं तर तुम्ही स्वतःचं भूक आणि तहान भाग त्यात तुमचा सहभाग ठेवा. मग आपल्या देवलाने देखील काय यज्ञ म्हटलं, उदरभरण हे जाणीये यज्ञकर्म. आता यज्ञामध्ये बाकीची आहुती देत असतो आपण, यात आपण जे खाल्लेलं असतं, आता ते अन्न आपण खात असतो, तर तसं आता इंद्रियाच्या द्वारा जेव्हा तुम्हाला परसेप्च्युअल नॉलेज होईल किंवा हे बाहेरचं ज्ञान होईल, तेव्हा तुम्हाला जी तृप्ती मिळेल, त्यात तुमची तहान आणि भूक समावलेली आहे, त्याचं सहभागी आहे असं तुम्ही समजा. हा जरी थोडासा भावनात्मक भाग सांगितला तरी एक गोष्ट आपल्या लक्षात येईल की या स्थूल स्तरावर आपल्याला जर समाधान मिळालं तर आपलं आंतरिक मनावरही समाधान मिळत असतं, आणि आंतरिक मनाला समाधान मिळतं त्यातला भोगता देखील तृप्त होत असतो. अल्टिमेटली भोगता म्हणजे ईश्वरच आहे. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचामी अन्नम चतुर्विधम. ईश्वरच आपल्याच्या जठराग्नी रूपाने राहून तो हे घेत असतो. तसं या जेवणाच्या बाबतीत आहे. तसं हे बाकीचं देखील तुम्ही जेवण समजा, बाकीचं देखील यज्ञ समजा, आणि त्यात तुम्हाला तृप्ती मिळाली की तुमचा त्यात सहभाग झाला. तुम्हाला वेगळी जागा द्यायची काही आवश्यकता नाही. तुम्ही जनरल आहे सगळ्यामध्ये. अशा तऱ्हेनं या उपनिषदाच्या आचार्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे, इंद्रियाला ज्याच्या ज्याच्या ठिकाणी क्षुधित आणि तृषित झालेले असते, असा विषय प्राप्त झाल्यावर त्याला सुखाचं जे चुणूक मिळते त्यातच त्याने समजाते की त्याची क्षुधा आणि तृष्णा तुम्हाला वेगळी जागा देणार नाही. आणि त्याच्यामागे असं एक आपल्यामध्ये असता भोगता जो जिवंत ईश्वराचं ते प्रतीक आहे, तो त्यात सुखी होत असतो. उद्या त्याला जर पीडा त्रास दिली तर मग कर्षे अंतशरीरस्थम भूतग्राम मचेतसा माम चैवांत शरीरस्थम ताम विद्ये आसुर निश्चयान. की त्याला जर त्रास देत असेल मुद्दाम तर आसुरासारखं होईल. म्हणजे त्यांचा देखील सहभाग त्यात समजायचा, त्यालाही तृप्त करायचं. आता ह्या उपनिषदाचा साधारण मध्यामध्ये आलेला हा भाग आहे. पुढचा प्रथम अध्याय हा तृतीय खंड. आता इथपर्यंत आता झालं देवतांचे स्थान त्याला प्राप्त झालं. त्या देवतामध्ये सहभागी होणाऱ्या क्षुधा आणि तृषा, भूक आणि तहान, त्याचाही या ठिकाणी योजना परमेश्वरांनी केली. थोडीशी काव्यमय भाषा आहे त्यातली, कारण आपल्याला समजा या दृष्टीने की प्रत्येक इंद्रियाची भूक त्या ठिकाणी असते. येऊन गीतेत सांगितलं की इंद्रिय सेंद्रिय स्यार्थे राग द्वेषो व्यवस्थित. राग म्हणजे हे मला हवं आहे, हे नको, प्रत्येकाला वाटतं. आता राहिलं भक्ष्य, बाहेरचं ऑब्जेक्ट्स, त्याचे विषय. ठीक आहे, तुम्हाला आता व्यवस्था केली, पण त्याला खायला जर काही वस्तू नाही केल्या, आणि 2 प्रकारचं खाद्य असतं, एक जड आणि काही चेतन. तसं आपण काही जड वस्तू, पण प्राणी मात्र आहे. समजा मांजर आहे, तिचं खाद्य कोणतं आहे? उंदीर. बरोबर धडपड उंदराकडे जास्त जोर असतो. ते सुद्धा देवाने केले की भाष्यकारांनी तो विषय स्पष्ट केला या ठिकाणी. आणि मग त्याच्यामध्ये त्याला आपण याचं खाद्य होऊ म्हणजे या भोगत्याच्या आहारी जाऊ म्हणून त्याला तिकडे पळायची शक्ती दिली. उंदीर त्या मांजर पाहिलं बरोबर पळणार. हे सुद्धा त्या परमेश्वराने अगदी आधीपासूनच आपलं योजनाबद्ध केले. आता असं अन्न निर्माण केलं, त्याला भक्षण करण्यासाठी निर्णय इंद्रियाची योजना केली. नंतर त्याच्या मागे सगळे क्षुधातृषा झाली, इथपर्यंत आणलं. आणि प्रत्येक देवतांना त्याचं प्रत्येक क्षेत्र ठरलेलं आहे. याच्यात काहीही आधुनिकरण झालेलं नाही. व्यासांच्या काळापासून तर आता, आणि उद्याही काही बदलू शकत नाही. उद्या काही समजा आपल्याला डोळ्याने पाहायचं काम होत नसेल तर कानाने पाहायचं करता येईल असं कोणी करू शकणार नाही. किती प्लॅस्टिक सर्जरी झाली काय झालं ते. तर एवढं आपल्याला तर पक्क झालं. आता पण असं जेव्हा
बाहेरच्या ऑब्जेक्ट विखुरलेले आहे. कारण आधी सुरुवातीला ह्या भवारणावात पडलेले सगळे इतस्तत, त्यात अविद्या, काम, कर्म सगळं त्या ठिकाणी. तर त्यानंतर आता निम्या प्रकारचे ते अन्न, त्यासाठी अन्नाची रचना केली, त्याचा विचार केला देवानी. आणि मग प्रत्येकाचं अन्न दोन प्रकारचं, एक असं जडरूपाने असलेलं आणि काही प्राणी मात्र, जसं वाघाचं अन्न त्या ठिकाणी जंगलामध्ये राहून प्राणी मात्र खात, तो काही भाजीपाला खात नाही. तर अशा तऱ्हेचं दोन्ही प्रकारचं चर आणि अचर रूपाचं अन्न त्यांनी निर्माण करत असताना त्यात योजनाबद्धता येण्यासाठी खूप विचार केला, तपस केलं त्यांनी. आता त्याचं विवरण आपल्याला देता येते. आणि मग हे सगळं झाल्यानंतर माणसामध्ये विचाराची शक्ती अधिक आहे. तो विचार करतो आपण आलो कुठून, कोणाचे माझा संबंध आहे. आणि मग तो विचार करत असताना त्याला महावाक्याचा आपणही त्याच्यापासूनच आलो, त्याच्याहून वेगळं नाही असं पुढे मग संदर्भ देणार. आता बाहेरच्या निम्या प्रकारचे त्याचे जे विषय आहे किंवा अन्न आहे, अन्न म्हणजे ते जे आपले अनुभवाचे विषय आहे ते सगळे कसे निर्माण केले, त्याचा कसा विचार केला, त्याचा मागचा संदर्भ देऊन सांगतात. पहिले लोक आणि लोकपाल निर्माण केले. आता त्याच्यासाठी असलेले क्षेत्राची किंवा अनुभवाच्या क्षेत्राची योजना कशी केली, तर पुढे चला. स इक्षते मेनु लोकाश्च लोकपालाश्चन्न मेभ्यस्तृजा इति. आत्ता अन्न रचनेच्या बाबतीत अगदी तपस म्हणजे एकाग्रतेने त्यांनी विचार केला त्या परमेश्वराने की नु इमे लोकाहा लोकपालाचे. आता मी पर्यंत लोक निर्माण केले, लोकपाल निर्माण केले, मया निर्मिता, माझ्याकडून निर्माण झालेले आहे. जसा एखादा संसारी माणूस मुलाबाळाची व्यवस्था करतो तसं देवाने विचार केला. अतः म्हणून एभ्या अन्नम सृजई इति. आता यांच्यासाठी त्यांचं जे खाद्यपदार्थ आहे ते निर्माण करावं असं त्यांनी या ठिकाणी विचार केला आहे. सुजा इथे. आणि त्या ठिकाणी त्याच्याबरोबर त्या पृथ्वीआदी लोक आणि सर्व इंद्रिये आणि त्याचे असलेले शरीर आहे, त्या अग्न्यादी लोकपाल हे त्यांनी विचार केला. हे सगळे तुम्ही आता निर्माण केलेत. असनाया पिपासे युक्त, म्हणजे असना आणि पिपासाने क्षुधायुक्त उर्मींनी युक्त केलेले आहे. आता अन्ना वाचून त्याचं जीवन होणे शक्य नाही. लॉजिकली विचार केला की ठीक आहे, आपल्याला पण खायलाच नसेल तर काय, कसं राहू शकू आपण. म्हणून तर एक तर हे अन्न झालं यांचं इंद्रियाचं, शिवाय काही जे प्राणी मात्र आहे त्यांचं देखील वैशिष्ट्यपूर्ण अन्न निर्माण केलं. आणि याच्यासाठी एभ्या अन्नम, त्या यांच्याकरता मी आता अन्नम सृजे उत्पन्न करतो इति, असं त्यांनी विचार केला सूक्ष्मतेने. आता विचार करून पुढे त्या अन्नाची रचना कशी केली हे आता पुढच्या भागात सांगत आहे. स्व अपोभ्यतपत ताभ्यो अभितप्ताभ्यः मूर्तिरजायत या वैसा मूर्ति अजायत अन्नम वैत. आता अर्थ बघून नंतर मग त्याला हे करता येईल चॅन्टिंगचं. आता त्याच्यासाठी मार्जाराजीसाठी अन्न निर्माण केलं, म्हणजे प्राणी मात्रासाठी जिवंत अन्न आणि दुसरं काही असं जडरूपाचं अन्न. सहा अपहा. अपहा म्हणजे अन्नाचं कारणभूत पाणी आहे. हे बघा, जेव्हा जेव्हा पाणी शब्द आला तर उपलक्षणीने पंचमहाभूत घ्यायची, कारण सगळ्या पंचमहाभूतामध्ये कॉमन पद्धतीने राहणारं ते पाणी आहे. अन्नाच्या कारणभूत जलाचं ज्यात प्राधान्य आहे, प्रिडॉमिनन्स त्या पाण्याचं आहे, अशा पंचमहाभूताला उद्देशून त्याच्याशी एकरूप होऊन हा अपहा शब्द वापरला. पाणी सहा त्याने तू अपहा. आणि पहा, पाणी जर नसेल तर सगळे नामरूपात्मक जगत राहू शकत नाही, डिहायड्रेट होईल, ती पावडर होऊन जाईल. मग आपण कर्मकांडात देखील सुरुवात करताना काही आपण पाणीच वापरतो. कुठेही पहा, व चित्रात घालायचं तिथे मंडळ घालत होतो की या ब्रह्मांडातून माझ्या पिंडासाठी एवढं आपण हे करतो, एक थेंब तरी टाकतो जाणीव ठेवू.
तर अभ्यतपत, आणि त्याने सर्व प्रकारे पर्यावलोचन केलं आणि सर्व प्रकारे विचार केला, सूक्ष्म असा विचार केला. अभ्यतपत सर्व प्रकारे त्याचं चिंतन केलं की अशा काय चिंतन केलं, अशा प्रकारच्या जलयुक्त क्षेत्रापासून शेतातून काहीतरी अन्नधान्य केलं पाहिजे, कारण तिथे काही एकदम असे उंदरासारख्या वस्तू नाही निर्माण करायच्या. शेतातून मग त्यात व्रीही जव म्हणजे अन्नधान्य, गहू आहे, तांदूळ आहे किंवा जे सगळे जे धान्य ते उत्पन्न व्हावं असं त्यांनी संकल्प केला. कारण संकल्पाशिवाय काय होऊ शकत नाही. दुसरं, मार्जारितिकांसाठी मूषक आधी म्हणजे मांजरी सारखी वगैरे किंवा वाघासाठी आपल्याला त्याचं जे नॉनव्हेज असेल ते त्यांनी निर्माण केलं. म्हणजे सगळं देवानी योजना केली, मूषकादी शरीर निर्माण होत अशा प्रकारचा संकल्प त्यांनी केला. आणि असा विचार करणं त्यात अभितप्ताभ्या ताभ्या याप्रमाणे ज्यांनी सखोल चिंतन केलं आहे, संकल्प केला आहे, विचार केला आहे, अशा त्या जलप्रधान पंचमहात आणि निर्माण झालेली त्याच्यासमोर एक प्लॅन तयार झाली योजना की ती पंचमहाभूतापासून मूर्ती ही अजायत. मग त्याची मूर्ती तयार केली, त्याला आवश्यकच. ब्रीहियवादी रूप किंवा मूषकादी रूप, मूर्ती म्हणजे मूर्ती रूपाला आणलं त्याला. हे बघा, जितकं काही स्थूल जगत दिसतं नामरूपात्मक ते प्रथम सूक्ष्म रूपाने होतं. अशा सूक्ष्म रूपाने त्याची योजना करून किंवा त्याचं चिंतन करून मग त्याला मूर्त असा आकार दिला. यावेळी सा मूर्ती, आणि ती जी मूर्ती आहे अजायत, ती जी निर्माण झाली, तद अन्नमय, हे त्यांचं अन्न झालं. कारण आतापर्यंत 2-3चं वर्णन केलं होतं. एक गोलय निर्माण झाली, त्या गोलयामध्ये असलेली त्याच्या ब्रह्मांड, त्याची असलेली आंतरिक शक्ती पाहण्याची, ऐकण्याची, त्या शक्तीचा बाहेरच्या अधिष्ठात्या देवता. आता इतकंच नव्हतं तर त्याच्या बाबत लागणारी आपल्याला तहान आणि भूक ती सगळ्यामध्ये समाविष्ट करून टाकली. आता तहान भूक लागली, इंद्रियामध्ये क्षमता आहे, त्याला बाहेरचे ऑब्जेक्ट्सच नसतील, विशेष नसेल तर कसं त्याचा भोग घेणं शक्य आहे. आणि म्हणून त्याची योजना केली. त्या 2 प्रकार, एक चर आणि दुसरा चर, चलायमान असलेले आणि जड असलेले एका ठिकाणी असले, हे सगळं निर्माण करून आता म्हणून त्याला अन्न म्हणतात. अद्यते अत्तीच्या भूतानी तस्मात अन्नम तदुच्यते. आपल्या याच्यात तैती रूपात अद्यते ते खाल्लं जातं. अत्ती, आता जसा हे उंदीर खायला खातो तो उंदीर देखील कोणाचा तरी भक्ष्य होत असतो असं. किंवा हे जर आपण आणखी जर आतल्या अर्थाने घेतलं की अन्न आपण खातो, अन्न आपल्याला खातं, फारच खाल्लं तर उद्या आपल्याला मग ते त्याच्याबाबत विचार कर की किती खायचं काय. तर अशा तऱ्हेचं अन्न म्हणत असताना सगळे विषय त्याला आवश्यक असलेले निर्माण केले आणि प्रत्यक्षात असलेल्या खाद्यपदार्थाच्या दृष्टीने अन्नाचा विचार केला. तर ते काही प्राणीमात्रांना चेतन रूपाची अशी मूर्ती निर्माण केली, मूषकासारखी, किंवा वाघासाठी ते नॉनव्हेज खाण्यासाठी हरिण वगैरे ते निर्माण केलं. आणि बाकीच्यासाठी म्हणजे ईश्वरानेच निर्माण केलं. तो जर खात असेल तर आता काही चुकलं नाही, पण आपण जर खात असेल तर आपला धर्म आपण सोडला असं. कारण जनावरांसाठी ते खायला, पण माणसाने तसं करू नये. नाही तर आपलं स्वामी देवानीच निर्माण केलं तर काय हरकत आहे खायला. मग त्याला सगळं देवानी निर्माण केलं, हे तुमची विष्ठाही निर्माण झाली त्याच्यापासून, खाता का असं असे कडक. कारण म्हणून लॉजिकली आपलं ते आर्ग्युमेंट करायला बुद्धी फार हुशार असते. तर हे सगळं निर्माण केल्यानंतर आता पुढे त्याचा दुसऱ्या प्रकारची मूर्ती, हे मार्जाराचं अन्न झालं. आता पुढे त्या अन्नाची रचना करून त्याचा उपभोग घेण्यासाठी त्याने आता त्याला मुभा दिली आपल्या याच्यात पापुड्यात. तद येन सृष्टम पराम त्यजिघाम सत तद्वाचा अजिघृषत तन्ना शक्नोत वाचा गृहीतुम तद हेन वाचा ग्रहेष्यत अभिव्यावृत्य हेवान्नमत अत्रप्स्यत. उत्पन्न केलेल्या 2 प्रकारच्या अन्नात एक जड आणि चेतन रूपाने मूर्ती. आता आपल्याला खाणारा कोणीतरी आहे असं प्रत्येकाला वाटणार, विशेषतः जडाला काही वाटत नाही,
फ्लावर किंवा कोबी पण असे जे जिवंत रूपाचे आहे, ते कोंबडी आहे किंवा हे काही जे असेल ते, तर आपल्याला खाणारा कोणीतरी आहे, त्याला त्या स्वतःचं ज्ञान असतं जडाला, पण बाकीचे जे मूर्त रूपाने किंवा जिवंत रूप आहे त्याला आहे. सुष्टम तम येणत उत्पन्न केलेल्या दुसऱ्या प्रकारचे मूषकादीचे अन्न आहे, म्हणजे ज्याला जिवंतपण आहे, ज्याला थोड्याशा भावना आहे, त्याला थोडंसं समजतं. मार्जारादी कोणीतरी आपल्याला खाणार आहे असं जाणून मग ते असे जे अन्न आहे ते पळायला लागलं दूर भीतीने. परांग अत्य जिघांसत पळून जाण्याचा त्याने प्रयत्न करू लागले. ते त्याच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न केला भीतीने. पुरुष हा तद्वाचा अजिगृक्षत, त्या पुरुषाने त्याला वाचेने पकडण्याचा, बाबा जाऊ नको असं करत असं, कारण कोणाला की जात असं आपण प्रेमाने सांग. वाचेने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. थोडक्यात सांगते, वाचेने ते खाद्य करण्याचा त्याने प्रयत्न केला, पण वाचा काही खाऊ शकत नाही, न अशक्य नव्हतं, आणि म्हणून तो वाचेने ते काही खाऊ शकला नाही. कारण आपण नुसतं तोंडाने म्हटलं तर काय जेवण खाता का, बोलाची चकडी बोलाचा तर भात, जेवून या तृप्त कोण झाला, नाही तर कोणी आपलं तृप्त झाला की आपलं देवाचं नाव घेतलं, खाण्याचं झालं तृप्ती. हॉटेलमध्ये जायची आवश्यकता नाही, पेमेंट करायची आवश्यकता नाही, तेच पुढे सांगत आहे लॉजिक. अशा तऱ्हेनं असाही येऊन पळणाऱ्या प्राणी मात्रांना देखील आपण ठीक आहे, आपण वाचीने आपण समाधान करावं, पण तसं त्याची क्षुधा शमन होऊ शकलं नाही, न शकून होती. आपलं भूक पूर्ण करण्यासाठी त्याला सामर्थ्य मिळालं नुसतं बोलून झालं नाही. यदि येनत वाचा अग्रह्यशत, आणि तो पुरुष त्या अन्नाला वाचेने पकडू शकता किंवा त्याने तो पकडू शकला असता तर आपल्याला आजही तसं दिसलं असतं. अन्नम अभिव्यावृत्य एव, अन्नाचा नुसता उच्चार केला की अत्रप्स्यत, भोगता समुदाय असलेला माणूस तृप्त झाला असता की ठीक आहे बाबा, नाही खायला मिळालं तर काय हरकत नाही. कधी आम्हाला म्हणतो स्वामी तुम्ही जेवले, म्हणजे म्हणायला ठीक आहे, पण प्रत्येकासाठी भूक लागली तर खावं लागतं. ते भावार्थ असं की तुमच्या सुखात आम्हाला सुख पडते, पण उद्या जर भूक लागली असेल तर स्वतः जेवावंच लागेल. कारण अशा याच्यात कधी कधी आपण मानसिक गोष्टी करतो. आम्हाला एक अनुभव आला की एकदा गुरुदेवाबरोबर सुरतला गेलो असताना दुपारी 1 वाजता पोहोचलो. आता पोहोचल्यानंतर काही केरळचे विद्यार्थी वगैरे तर आमच्याबरोबरचे मित्र, तर म्हटलं ते असं इतकं ते सल्ट्री आहे की असं जसं घामात त्या धारा वाहतात तिथे. म्हटलं आपण स्नान करून जेवण करू. तो इंग्रजीत म्हणाला लेटस हॅव मेंटल बाथ, मानसिक स्नान करू. तो दुसऱ्यांचं वाय नॉट हॅव मेंटल फूड ऑल्सो, ते चुप राहायला. तसंच आहे ते, हे काही मेंटल करून जमत नाही तिथे. मग तसं नुसतं वाचेने आपण खाऊन म्हणजे निन्या आता हॅफॅझर्ड पद्धतीने प्रत्येक कसं इंद्रिय दुसरं काम करायला लागलं तर ते करू शकत नाही, हे सांगण्यासाठी हा सेक्शन उभा केला आहे की तसं जर तेव्हा झालं असतं तर आजही आपल्याला नुसतं बोलाने आपण बोलून घेतलं की आपल्याला तृप्ती समाधान झाली असती. मग काही खर्च करायची आवश्यकता नाही, इव्हन ऑफिसमध्ये कामं करायची आवश्यकता नाही, पैसा मिळवायची आवश्यकता नाही, बस बसलो तुझा खाय प्यायला मिळतं ना, काय करायचं आता. इव्हन स्वामी लोकाला भिक्षेला जायची आवश्यकता नाही, बोलून टाकलं की ते जर नसतं तर काय. इव्हन समर्थांना देखील खाली यावं लागलं होतं त्याचं तरी काही काय. थोडक्यात सांगायचं म्हणजे वाणी देखील त्याला पाकडण्यासाठी अमर्थ आहे, कारण वाणीचाही तो विषय नव्हे अन्न खाणं. मग शेवट सांगणार की कशामुळे ते खाऊ शकले ते पुढे सांगणार. आता त्याच्यानंतर आता दुसरं वाचेपेक्षा दुसरं आहे प्राण, त्याच्यावर प्रयोग केला. कदाचित प्राण्याने ते खाता येईल काय पाहिलं तर पहा. तत्प्राणीन अजिगृक्षत तन्ना शक्नोति प्राणेन गृहीतुम सैधेन प्राणेनाग्रहिष्यद अभिप्राण्य हेवान्नम अत्रप्स्यत. आता त्याच्यासारखा संपूर्ण विषय एकच विचार घेऊन पुढे वर्णन केलं. तर तदा त्या पुरुषाने त्या भोगत्याने, पुरुष म्हणजे भोगता तो, तत्प्राणीने अधिधृक्षत, प्राणशक्तीच्या द्वारा श्वासाच्या द्वारा पकडण्याचा प्रयत्न केला. किती का अन्नाला आपण प्राण्याने आपण करू, नुसतं वास घेऊन बासमती असं करू.
उलट त्याने आणखी भूक वाढते म्हणतात. तेव्हा त्या पुरुषाने विचार केला तर त्या अन्नाला प्राणीनं अधिक धृक्षत म्हणजे प्राणशक्तीच्या द्वारा श्वासाच्या द्वारा पकडण्याचा म्हणजे खाण्याचा प्रयत्न केला. तथापि तरी पण तत्सहा प्राणीनं गृहीतुम न अशक्नोत, त्या प्राणिंद्रियाच्या द्वारा तो पकडू शकला नाही. म्हणजे नुसतं प्राणाने देखील आपण अन्न खाऊ शकत नाही. तसं जर तेव्हा झालं असतं तर आज देखील तसं दिसलं तर यद सहा, जर का तो पुरुष नुसतं प्राणन क्रिया करून किंवा श्वासोश्वास करून खाऊ शकला असता तर कोणाची भूक कशी भागली असते. नुसतं श्वास करून आपलं नाही दुसरं का तर कंदमूळ तरी खावं, काहीतरी खावं लागेल. प्राणेंद्रियाचे पकडू शकला असता तर आजही माणूस प्राणीनं ग्रहक्षेत प्राणशक्तीने पकडू शकला असता तर अन्नम अभिप्राण्य, अन्नाला होंगून असं करून सहा अत्यप्सत समाधान पावला असता. पण असं काही होत नाही. म्हणजे वाचीचाही तो विषय नव्हे अन्न खाणं. प्राणाला देखील खाण्याचं तृप्ती होऊ शकत नाही नुसत्या. आता राहिलं डोळ्यांनी पाहू, कदाचित पाहून नुसतं आपलं पाहिलं अन्नाकडे तृप्ती पाहतात. तच्चक्षुषा जिगृक्षत तन्ना शक्नोत चक्षुषा गृहीतम सयद्धेन चक्षुषा गृक्षद दृष्ट्वा हेवान्नम अत्यप्सत तदा त्याचे म्हणजे एकाची पाय झाल्यानंतर दुसरं पहिल्यांदा ट्राय केला कशाने वाचेनी नंतर प्राणानी. आता काही हेपजड आपण नाही का इव्हन मोबाईलमध्ये की इकडचं तिकडे काय करतो मग कुठे सापडतं की हे बरोबर सापडतं तसं. तर त्या अन्नाला म्हणजे समोर आपला जो विषय त्याला चक्षुषा अजिगृक्षत, डोळ्यांनी पकडण्याची इच्छा केली तरी पण तच्चक्षुषा ग्रहीतुम सहा न अशक्नोत, नुसतं डोळ्यांनी पाहून त्याची काही भूक संपलेली नाही. कारण भूक आणि तहान सगळे इंद्रियामध्ये आहे, मग सगळ्याला लावायचं ते. तर त्याने प्रयत्न केला. कदाचित आपण डोळ्यांनी पाहून आपलं जरा समाधान होईल. आपण खूप समजा पूर्णाची पोळी आहे सकाळ सकाळी पाहिलं की होती का तृप्ती. उलट आणखी भूक वाटते की काय सुरू करत नाही सहन होतं लवकर असं होतं. यदि सहा समजा तेव्हा जर असं झालं असतं की डोळ्यांनी पाहून भूक भागली असती तर आता कोणी अन्न खाण्याच्या भानगडीत पडलं नसतं. पाहिलं की झालं सगळं. येन चक्षुषा अग्रहेशत, की अन्नाला जर डोळ्यांनी पकडू शकून ग्रहण करून खाता झाला असता तर अन्नम दृष्ट्वा हा एव, अन्नाला पाहूनच खरोखर अत्रप्स्यत तृप्त झाला असता. चला आता एकाच प्रकारचा विषय. आता श्रोत्रेण, आता त्यापेक्षा डोळ्यापेक्षा जरा श्रोत जरा अधिक शब्दाने आपण कानाने आपण म्हणतो तर कदाचित त्याने झालं का त्याचे तसाच प्रकार. तच्छ्रुतेन अजगृक्षत तन्ना शक्नोत श्रोतेन ग्रहीतुम सयद्धेन श्रोत्रेण अग्रहेष्यत श्रुत्वा हेवान्नम अत्यप्सत. अगदी त्याचं सारखा एकदा विचार घेतला का तसा डेव्हलप केला आहे. तत् म्हणजे त्या अन्नाला तो पुरुष म्हणजे जो भोगता आहे. श्रोतेनं अजुकृषत, त्याने त्या कानाने धरण्याचे प्रयत्न केले म्हणजे ऐकून कदाचित तृप्तीवर असं वाटलं असेल की ठीक आहे ऐकू आहे. तत् त्याने अन्नाला सहा त्या भोगत्या पुरुषांनी श्रोतेन गृहीतम न शक्नोत, त्यांनी प्रयत्न केला. त्याचं काही समाधान भोग त्याची त्याच्यामुळे संपलेली नाही झाली. यस सहा असा खरोखरच तो पुरुष येणत श्रोतेनं अग्रहेशत, कानाने जर धरू शकता तरी अन्नम श्रुत्वा, अन्नाबाबत नुसतं ऐकून हा एव अतप्रप्सित, त्याची तृप्ती झाली होती की ऐकून आपलं बस छान आहे केलं आहे ना लाडू पोळ्या वगैरे सगळ्या ठीक आहे तसं काही नाही. आता मग राहिली त्वचा, त्याचं पाहायचं कदाचित स्पर्श करून टच करायचा. तत्त्वचा जिगृषत
तन्ना शक्नो त्वचा ग्रहीतुम सहेन त्वचा ग्रहेष्यत् स्पृष्ट्वा हैवान्नम अत्रप्स्यत तत् म्हणजे त्या अन्नाला त्वचा अजिगृष्यत त्यांनी त्वचेने म्हणजे स्पर्श करून पकडण्याचं कारण प्रत्येकाचं काम दिलेलं आहे त्या इंद्रियाने तेच काम केलं पाहिजे. पण समजा त्वचेने आपण खाण्याचं काम होत असेल तर पाहूया तसं करून पाहिलं त्यांनी. तरी पण प्रयत्न करून देखील तो त्या अन्नाला त्वचेने ग्रहण करू शकला नाही, खाऊ शकला नाही. यद सहा आणि खरखरच तो येन त्वचा अग्रहिष्यत अन्नाला जर त्वचेच्या सहाय्याने पकडू शकला असता म्हणजे नुसतं स्पर्श करून जर तृप्ती करू शकला असता तर तरीही आज देखील आपण अन्नम सृष्ट्वा ह एव अत्यप्स्यत की अन्नाला पाहून अन्नाला स्पर्श करून आपण तृप्ती करून घेतली असती. पण होतं का म्हणजे प्रत्येकाचा इंद्रियाचा विषय तो आहे तोच त्यांनी केला पाहिजे. हे सांगा दुसरं काही करू शकत नाही. आता राहिलं त्याच्यापेक्षा सूक्ष्म मनसा तन्मनसा जगृष्यत तन्ना शक्नोन मनसा ग्रहीतुम सयद्धेनम मनसा ग्रहीष्यत ध्यात्वा हैवान्यम अत्यप्स्यत. तदा पहा तदा सहा तद मनसा अजिगृष्यत त्या अन्नाला मनाने पकडण्याची इच्छा केली म्हणजे मन आपण करतो संकल्प विकल्प विचार का ते विचारच करायचं की ठीक आहे आता मी खाणार नाही मी ध्यान करतो विचार करतो. मनसा अधिकृष्यत त्या मनाने पकडण्याची म्हणजे खाण्याची त्यांनी योजना करायचा प्रयत्न केला. तथापि तरी पण सहा मनसा ग्रहीतुम न अशक्नोत त्या मनाने तो पकडू शकला नाही कारण मनाने तो पाहून नुसतं विचार करून त्याचं काही समाधान झालं नाही. तद सहा आणि जर खरोखरच तो येनत मनसा अग्रहिष्यत मनाने पकडू शकला असता तर अन्नम ध्यात्वा अन्नाचं नुसतं ध्यान करून मेडिटेशन करून ध्यात्वा ह एव स अत्यप्स्यत की त्याचं नुसतं अन्नाचं चिंतन करून माणूस तृप्त झाला असता. आता राहिलं शिष्ण जननेंद्रिय त्यांनी पहा तशिष्णेनाजिगृषत तन्ना शक्नोत शिष्णेन ग्रहीतुम सयद्धेन शिष्णेनाग्रहेष्यत विसृज्य हैवान्यम अत्यप्स्यत. तथा सहा त्याप्रमाणे तशिष्णेनं अजिवृक्षत कारण त्या अन्नाला जननेंद्रियांनी पकडण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचा उपयोग करून होईल का आपल्याला लाभ होईल का किंवा तृप्ती होईल का तर तथापि तत्शिष्णेनं अपि ग्रहीतुम न अशक्नोत की त्याच्या जननेंद्रियाच्या साह्याने देखील त्याचा काही उपभोग घेऊ शकला नाही तो. यद सहा जर कोणी खरोखर तसं करू शकला तर येनत अन्नाला शिष्णेनं अग्रहिष्यत जननेंद्रियाच्या द्वाराने आपण खाऊन किंवा त्याचा संयोगात येऊन तृप्ती केली असती. तसं नाही. तरी सहा अन्नम विसृज्य एव तर अन्नाचा केवळ नुसता त्याग करून कारण त्याचे काम उत्सर्जनाचं काम आहे तसं करून अत्यप्स्यत त्यांनी तृप्ती केली असती त्याचा भोग घेऊन. आता मग कोणी पकडले जर कोणी काय करू शकत नाही. वाचा नाही, पाच ज्ञानेंद्रिय नाही, कर्मेंद्रिय नाही, असं सगळं आलं त्याने. मग याला कोण खऱ्या अर्थाने खाणारा आणि पचवणारा आपल्या ह्याच्यातला. आता याचा थोडंसं पॉझिटिव्ह शब्दात सांगितलं पाहिजे. म्हणून आता ती काम खऱ्या अर्थाने वायूचं आहे. मग आपल्या ह्याच्यात म्हटलं आहे प्राणस्य धर्मा अशना पिपासी. धर्म म्हणजे प्रत्येकाचा डोळ्याचा धर्म काय पाहणं, कानाचा ऐकणं. आता खाणं आणि पिणं कोणाचा धर्म सांगितला आहे. प्राणस्य धर्मा अशना पिपासा. अशना म्हणजे खाणं. आता ते इथे सांगत आहे म्हणजे जितकं काही आचार्यांनी पुढे आपल्याला विवेकचूडामणी सारख्या ग्रंथात सांगितलं आहे ते इथे त्याचं हे
मूळ रूप आपल्या इथे दिसते. आता मग असं खाऊ शकणार नाही. मग आता शेवट कोणीतरी त्याचा कोणीतरी खाणार असला पाहिजे. तो भक्षण करतो तो कोण पचवतो त्याला, तर कोण त्याचा खाणार आहे तिथे आता त्यात पाहिलं. आता शेवटी त्यात पुढे म्हणतात तद अपारेना जिगृषत तदावयत सैषो अन्नस्य ग्रहः यद्वायुर अन्नायुर्वा एष यद्वायुः. अंत्य म्हणजे शेवट. आता सगळं झालं, शेवट पाठवलं की जो योग्य आहे त्यासाठी तो आला. तद अपानेनं अजिगृषत. अन्नाला अपान वायू तो आपल्या नाभीमध्ये आहे आणि नाभीपासून तर गुदापर्यंत तो त्याचं काम आहे. ते खाल्ल्यानंतर पचून झाल्यानंतर नको तो भाग उत्सर्जित करायचा आणि मग ते आपल्याला आपण भूक बरोबर लागत असते आणि मग असं. मग त्या अपान वायूद्वारा अन्नाला मुखछिद्रातून आत प्रवेश करावा लावणाऱ्या अंतर्मुख वायूच्या सहाय्याने धरण्याचं ठरवलं. त्यांनी विचार केला, ते त्याला जमलं. तेव्हा तद आवयत. आता त्यांनी त्याला अन्नाला खाऊन टाकलं, म्हणजे पचवून नको त्या भाग फेकून द्यायचं काम आपल्या तपान्वये. म्हणून ते प्राणापान समायुक्त पचामी अन्नम चतुर्विधम. या दोघांना सारखं करून पचवण्याचं काम परमेश्वर करतो. पण नुसतंच आपलं प्राणवय असेल पण अपानवयाची शक्ती जर कमी झाली तर आपण आधीच उत्सर्जन केलं नाही, आपण खाणार काय ते. आणि काही वर्षानंतर आपल्याला ते होत असतं कमी, मग त्या चूर्ण बिळण्याचा आधार घ्यावा लागतो, तो भाग वेगळा. तर त्याच्यासाठी आयुर्वेदात सांगितलं आहे. तर अशा तऱ्हेनं स एष हा अपान वायू केवळ अन्नस्य ग्रहा तोच खरा अन्नाचं ग्रहण करणारा झाला आणि म्हणून त्याला तर नाव दिलं यद वायू. असा जो वायू आहे. आता तुम्ही दोन्ही आहे, त्यात खाण्याचं काम करतो, पचवण्याचं काम प्राणाच्या द्वारा होत असतं. आणि म्हणून प्राणस्य धर्म अशना पिपासी. प्राणाचा धर्म स्वभाव आहे खाणं आणि पिणं किंवा ह्याचं ते त्याची जी शक्ती आहे ते प्राणामध्ये आहे. आणि तो अन्नाला खाणार असल्यामुळं त्याला तर नाव दिलं कोणतं अन्नायु. अन्नाच्या योगाने जीवनाचं रक्षण करणारा असा तो प्राणायुला प्राणाला सांगितलं आहे. आपल्या तैत्तिरीय उपनिषदात म्हणले की अन्न हे प्राणावर अवलंबून आहे, प्राण हे अन्नावर. वै यत एषा वायू. निश्चित तोच हा अपान वायू होय असं इथपर्यंत सांगितलं. आता परमात्म्याचा शरीरामध्ये प्रवेशासंबंधीचा विचार पुढच्याच सांगत आहे की आता हा माणूसच विचारशील आहे. बाकीच्या जनावरांना आपल्या जीवनाबाबत इतका जवळीकतेने विचार काही करता येत नाही. तर तिथे आता त्याचं चित्रण पुढे उभं केलं आहे. आता पहा स इक्षत कथनविदम मद्रुते स्यादिती. स इक्षत कतरेण प्रपद्या इति. स इक्षत इति वाचाभिव्यावृतं यदि प्राणेन अभिप्राणितं यदि चक्षुषा दृष्टं यदि श्रोत्रेण श्रुतं यदि त्वचा स्पृष्टं यदि मनसा ध्यातं यद अपानेन अभ्यपानितं यदि शिष्णेन विसृष्टमथ कोहमिती. ह्या मनुष्य शरीरात असलेला प्राणीच हा विचार करू शकतो हे कुठून आलं, मग मी कोण आहे. तर शेवट आता मुख्य मुद्द्यावर आणि आता उपनिषदाचा भाग आहे की त्यांनी परत ह्या विचार केला की आता सगळी सिस्टीम आपण पाहिली की प्रत्येक इंद्रियाने प्रत्येकाच्या कार्यक्षेत्रात काम केलं पाहिजे. त्यात अदलाबदल करून काय जमत नाही. पाहण्याचं काम ऐकण्याचे इंद्रिय असं नाही. तर हा सगळा आढावा ते घेतला. कोणी माणसाने विचार करणार आहे, कारण माणूसच विचार करतो थोडंसं शांततेने बसले असते की कशासाठी माझं जीवन आहे. सहा इक्षत त्या परमात्म्याने आता तो पिंडरूपाने बसलेला विचार करायला लागला. कथम नु इदम मद्रुते स्यादिती. ही खरोखर माझ्याशिवाय ह्या मी जीवच नसेल तर ते काय आता आपण अस्तित्व राहू शकेल, हे कसं राहू शकेल,
काय काय सगळे इंद्रिय स इक्षत. त्यांनी आणखी जरा सखोल चिंतन केलं की यदि मधुते म्हणजे माझ्याशिवाय त्याच्यामध्ये भोगत्याशिवाय जर काही जीवाशिवाय जर काही नसतं तर काय वाचा अभिव्यावृतम, म्हणजे मग एकाला लावून टाकलं त्यांनी सिद्धांत. काय मीच जर नसेल तर वाचा काय बोलू शकेल आपली. पहा ना, जेव्हा माणूस मरायला लागतो तर का वाचा बंद होऊन जातं त्याची हळू फॅकल्टी सिंग. म्हणजे हे जर प्राणच आपल्याच्यात नसेल, हे प्राणतत्व नसेल, आणि प्राणतत्व तिथे सूक्ष्म शरीराचे एकरूप होऊन करता भोगता जीव होत असतो. परमात्म्याचा अंश आहे जीव. तो जीव तेव्हा विचार करायला लागतो की मीच जर नसेल, मी जीवच नसेल तर वाचा अभिव्यावृतम, तर माझ्याशिवाय वाणीला देखील बोलण्याची क्रिया कशी होऊ शकेल. म्हणजे प्राणीनं अभिप्राणितम, आणि त्याचा विचार केला की वाचेनी शब्द बोलण्याची क्रिया होते. याचं कारण त्याचं मग हे आपलं जिवंतपण आहे म्हणून. यदि प्राणीनं अभिप्राणितम, तर घ्राणेंद्रियाच्या स्वाह्याने श्वास घेण्याची क्रिया जाते. आता त्यांनी सरळ केलं सूत्र की डोळ्याने पाहणं होत असतं, कानाने ऐकणं होत असतं, नाकाने वास घेणं होत असतं. हे जर चाललं आहे, पण त्यात मीच जर नसेल ते करू शकत नाही. हा महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मग म्हणायचं तो मी कोण. यदि श्रोत्रेनं श्रुतम, आणि जर कर्णेंद्रियाने ऐकण्याची क्रिया ते हे तर आपल्याला दिसतं. यदि त्वचा स्पृष्टम, स्पर्शेंद्रियाच्या द्वारा स्पर्श केला जातो. यदि मनसा ध्यातम, मनाने आपण ध्यान करतो, कशाचं चिंतन करतो. यदि अपानेनं अभ्यपानितम, अपानाच्या योगे हे सेवन केलं जातं अन्नाचं, याचं सांगितलं. पण यदि शिष्णेनं विसृष्टम, शिष्णाच्या जननेंद्रियाच्या द्वारे मूत्र वीर्य वगैरेचा आपण त्याग करत असतो किंवा तिथे आपण सिंचन करत असतो. तर सहा इक्षत, हे सगळं खरं आहे, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रत्येक इंद्रियानं प्रत्येक इंद्रियाच्या विषयाशी संपर्कात येऊन ज्ञान देण्याची क्षमता प्राप्त होते. शेवट मला त्याचं ज्ञान होत असतं. अहम पश्यामी, अहम शृणोमी, मी पाहतोय, मी ऐकतोय, मी बोलतोय, अहम वदामी, असं दरवेळेस आपण म्हणतो. पण त्यात मी असल्याशिवाय उपयोगाचं नव्हे. तर हा मी कोण. आत्ता मेन पॉईंटवर आलो. आणि हे जर खरं आहे, आता आधी ते उलटं सुलटं केलं, आता ते सरळ केलं. प्रत्येक इंद्रियाचं जर इंद्रिय विषयाच्या संपर्कात येऊन इंद्रियजन्य ज्ञान करायची त्याला जर क्षमता होत असेल तर मी असल्याशिवाय होऊ शकेल का. विचार करा, तुम्ही सुद्धा विचार की आपणच नसेल तर काय करणार. आप मरे पिछे डुब गई दुनिया. मग माझा उपयोग काय राहिला मी जर नसेल तर. समजायचं सगळं काढून मीच काढून टाकलं. मागतेच नाही का आपल्याला एक प्राण्याची प्रक्रिया सांगितली होती. प्रत्येकाला आपली आपली व्हॅनिटी वाटली की आपल्या प्रश्नोपनिषदात डोळे मला मी पाहतो म्हणून तुम्हाला काही ऐकावंसं वाटतं, कारण पाहिल्यानंतर ऐकावंसं वाटतं बोल पाहिलं की. तू समजतो कानाने ऐकतो म्हणून तुम्हाला पाहण्यासाठी ठेवतो. प्रत्येकजण आपापल्या इंद्रियाची ते बढाई मारायला लागले. शेवट त्याने काही दाखवू दे बरं आपला हात. आता हळूच प्राण्याने आपली त्याच्या फॅकल्टी दूर करायला, म्हणजे त्याची शक्ती दूर केली. डोळ्यामधून पाहण्याची क्षमता कमी झाली. आता त्याने पाहिजे की कोणीतरी आपल्याला निघून गेला की आपलं काही चालत नाही. त्याचे शेवट काहीतरी अधिष्ठाता असतो. हेच गुरुदेवाने एकदा असंच आपल्या ज्ञानयज्ञ ऑर्गनाईज करायला सांगितलं पुण्याच्या लोकांना. त्याला टार्गेट दिलं की जरा कमीत कमी 1 लाख, त्याच 1 लाख म्हणजे पुष्कळ. आता 1 लाखाच्या म्हणजे 1.5 लाख झाले. तर थोडंसं जरा सांगायला लागले की स्वामीजी यू हॅड गिव्हन अस ओनली टार्गेट ऑफ 1 लाख, वी हॅव करेक्टेड 1.5 lakhs. म्हणजे काही पॅटिंग करेल तेवढ्याच्या देखील त्याला पकडलं. वा छान काम केलं बा. आणि छान काम करून शेवट म्हटलं आता तुम्ही 1 लाखाच्या म्हणजे 1.5 लाख केले, ती यज्ञ देखील तुम्हीच का कंडक्ट करत नाही, माझी काय आवश्यकता. एक थोडक्यात सांगायचे मुख्य काहीतरी आपल्या याच्यात असतं, या अहंकाराला चालवणार. माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणूया. अरे वृक्षाची पानं हाले त्याची सत्ता, राहिली हंता कुठे आपले मी पण आहे. मग तिथे मग माणूस विचार करतो की आणि तो जर मी नसेल तर हे बाकीचं सापेक्ष मी त्या ठिकाणी राहू शकत नाही. मग तो मी कोण. हे अहम सुखी हम दुःखीवाला मानाचा इथे माणूस थांबतो थोडा. को हम. रमण महर्षीकडे कोणी गेल्यानंतर त्यांनी पहिला प्रश्न जर कोणता विचारला असेल तर
कोणाला दुःख होतं? मला दुःख, मला म्हणजे मी कोण? कोहम विचार कर. मग त्यात पहिला आपल्याला अंदाज लागतो कोहम म्हणजे देहम, मी देह आहे वाटते. पण देह स्वतः तर राहू शकत नाही. मेलेल्या माणसाला देखील देह राहतो आणि मी तर निघून जाऊ शकतो त्यातून. मग हा जो राहणारा त्याच्या आधाराने सगळे ज्या क्रिया होतात तो कोहम असा विचार. आणि मनुष्यच करू शकतो, जनावर नाही करू शकत. आणि माणसामध्ये देखील जनावरासारखा असेल तर करू शकत नाही असा विचार. कधीतरी विचार तुम्हाला लिहून टाका एका कागदावर की हे सगळं केलं आपण कशासाठी, काय व्हॉट इज द पर्पज ऑफ लाईफ. एवढंच. मुलंबाळ केले, पैसा मिळवला, घरदान झालं, पण आणि शिवाय ती परत भीती आहेच. सुख की केले आता केव्हा येईल. सब कुछ अच्छा होता है. कबीराचं मोठं वाक्य आहे, सब हो गया पैसा वगैरे लड़की हो, लेकिन गाडी इतनी नीचे गई है की मुर्दा वापिस नाही आएगा. त्याच्या आधी काहीतरी समजून घेतलं पाहिजे. म्हणून त्यांनी सेन्सिटिव्ह विचार तर मग मी हा मानव देहातली इंद्रियात कोणत्या मार्गाने, आणि त्याच्यासाठी आता तो जो मी आहे त्यांनी जर प्रवेश करायचा असेल तर कुठलं तरी द्वार असलं पाहिजे एंट्री करण्यासाठी. त्याचा आता त्यांनी विचार कर. त्यात महत्त्वाचं कथम नो इदम मद ऋते स्यात, माझ्याशिवाय कसंही राहू शकेल. ऋते म्हणजे विदाऊट. आणि असं जर असेल एवढं वाक्य म्हणून कोहमती म्हणून आता असा जो कोणी मी आहे त्याने आता कुठे प्रवेश कसा करावा याचा बाबत विचार केला. आणि त्यासाठी आता उद्या आणि परवाची त्याचे 2 सेक्शन आपल्याला घेतले. एवढं ठीक आहे. आता म्हणा पहिलं आपले प्रार्थना. ओम वांग मे मनसी प्रतिष्ठिता मनो मे वाची प्रतिष्ठितम आविर्म एधी वेदस्य माणी स्तः श्रुतं मे मा प्रहासी अनेनाधीतेना होरात्रान् संददामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्माम् अवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम् अवतु वक्तारम्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.